हा फॉर्म तिकडे. हां, तुम्ही यांना वॉर्ड नंबर 3 मध्ये घेऊन जा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. सारिका, मला एक कॉफी स्ट्रॉंग. हो. मानसी नाही आले? नाही आले अजून. ॲक्च्युली त्यांना कधी उशीर नाही होत खरा. हां, म्हणजे कदाचित यावंसं वाटलं नसेल तिला, सो इट्स ओके. सर, तुम्हाला मॅडमचा काही फोन आला होता का उशिरा येण्याबाबत? नाही. मग निर्मला मॅडमचं काही बोलणं झालंय का? म्हणजे हवं तर मी फोन करून विचारते त्यांना. इट्स ॲब्सोल्युटली ओके सारिका. एक दिवस नाही आली तर एवढं मनाला कशाला लावून घेतेस? ॲक्च्युली मॅडम कसं आहे ना की हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना ना मानसी मॅडमची खूप सवय झाली आहे. म्हणजे त्यांच्या गप्पांची, त्यांच्या समजावण्याची, एकूणच त्यांच्या असण्याची. त्या ना हॉस्पिटलमध्ये खूप लाईव्ह असतात, त्यामुळे वातावरण ना एकदम फ्रेश राहतं. बघा, आज त्या नाही आहेत ना तर हॉस्पिटलमधले सगळेजण विचारतील मानसी मॅडम बद्दल. ती नाहीये तर नसू दे ना. माझ्या पोटात अजून लाथा बसाव्यात अशी इच्छा आहे का तुझी? नाही. मग सकाळी सकाळी कशाला तिची आरती? प्लीज. निर्मला मॅम आल्या? हो, त्या आल्यात आणि त्या पण विचारतात मॅडम बद्दल. का? काय झाले? काही माहित नाही, पण ती येणार नाही आज. का? मला नाही माहित. अशी अर्धवट माहिती काय देतोस रे? ती येणार नाहीये हे ठामपणे सांगतोयस आणि त्यामागचं तुला कारणही माहित नाही. एक दिवस ती इथे नसली तर किती खोळंबा होईल माहित आहे का तुला? सगळा गोंधळ उडणार आहे. हळूहळू ना पेशंट बरोबरची रिलेशन मॅनेजमेंट नावाची कठीण गोष्ट तिने स्वतःवरच ओढवून घेतलेली. मी एक नोटीस केलं, खूप छान बोलते ना ती पेशंटशी. आणि आता ती नाहीये म्हटल्यानंतर सगळा गोंधळ उडेल. तुम्हाला सांगणार आहेस का काय झालंय ते? विक्रांत, तुझ्याशी बोलतेय मी. तुझं काही बोलणं झालंय का? नाही. मग तू आता मनातल्या मनात विचार करून काही होणार आहे का? नाही. म्हणजे तू तिचाच विचार करतोयस? आत्या प्लीज. अरे तुझा चेहराच सांगतोय. आज किती गोष्टींना तुला तोंड द्यावं लागणार आहे मानसी शिवाय ते. तर मीच बोलते तिच्याशी. अगं बाई मोनिका, अगं तू कशी काय आता? हा, आले मी. भूक लागली मला. भूक? अगं पण मी 2 डबे फळं सगळं पाठवलं होतं की. नाही खाल्ला मी डबा. का? आणि तू एकटीच कशी काय आलीस? विक्रांत कुठे? अजून कुठे असणार आई? हॉस्पिटल शिवाय विक्रांतना काही सुचतं का? अगं बाई, म्हणजे विक्रांत अजून हॉस्पिटलमध्येच आहे? त्यांनी मला खायचं प्यायचं सुद्धा काही विचारलं नाही. काहीच नाही. का? आणि मानसी कुठे? ती हॉस्पिटलमध्ये नव्हती का? तिने का नाही विचारलं? आई, मानसी हॉस्पिटलला आलेली नव्हती. अगं बाई, आज मानसी हॉस्पिटलमध्ये आलीच नाही का ग? आई, किती प्रश्न विचारताय? मला नाही माहिती. अगं अशी चिडू नकोस. आणि हे बघ, विक्रांतनी नाही विचारलं तरी तू त्याला सांगायचं ना मला भूक लागली म्हणून. अगं तू 2 जीवांची आहेस ना. मग आई, पण हे सगळं विक्रांतना नाही कळत का? नाही, कळायला हवं ग, पण तुझा काहीतरी गैरसमज होतोय. त्याला की नाही बाळाची खूप काळजी आहे. अगं नेहमी म्हणत असतो. नाही म्हणजे खरंच तोच प्रॉब्लेम आहे ना आई. तुम्हाला सगळ्यांना फक्त बाळाची काळजी आणि माझी नाही. छे ग, असं काही नाही. असंच आहे आई.
फक्त बाळाची काळजी, बाळाचं हे, बाळाचं ते, बाळ बाळ बाळ. मोनिकाचं काय? काहीच नाही, कोणालाच पडली नाही मोनिकाची. तू आधी शांत हो. कशी शांत होऊ मी आई? अगं अशी चिडचिड बरी नाही या दिवसात. तू जरा प्रसन्न राहायला हवं ना. आई हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तुम्ही सगळे कसं वागतं माझ्याशी ते नाही बघत. अगं अशी एकदम तोडून काय एक मिनिट. तुला असं वाटतंय ना आम्ही तुझ्याशी नीट वागत नाही? मग एक काम करायचं, आधी खोलीत जायचं, आराम करायचा. नाही नाही मी देते ना, तुला भूक लागली ना मी खायला पाठवून देते. हा आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही. जा बघू मुकट्याने आधी खोलीत. आई खोलीत जाऊन आराम कर, मी खायला घेऊन येते. जा. अगो बाई, जास्त जोरात तर नाही ना बोलले मी हिच्या बरोबर? पण सासूबाईने असंच सांगितलंय ना, तिच्यावर ओरड, तिला रागव. काय करू? जाऊ दे, मी आधी ना काहीतरी खायला करते, नाही तर हिची चिडचिड वाढायची. सारिका, 2 कॉफी पाठवून दे. थँक्यू. मी जाऊन भेटते ताईला. आत्ता मला कळतंय मी नीट नाही बोलले तिच्याशी. अशा अवस्थेत तरी मी तिला हे सगळं बोलायला नको होतं. चुकलंच माझं. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. नाही विक्रांत, आता मला सगळं आठवतंय. रागाच्या भरात मी हो, पण राग उगाच आला नव्हता ना तुला. तिने काहीतरी चुकीचं केलं, ती चुकीची वागली म्हणून तुला राग आला, हो ना? हो. मग अशा परिस्थितीत तू जे केलंयस ते चुकीचं कसं काय ठरू शकतं, जरा सांगशील का मला? मी तिला कर्तव्यांवरून, मालकी हक्कावरून बरंच काही बोलले. मग काय चुकीचं बोललीस तू? तू तिला कर्तव्यांची जाणीव करून दिलीस. ह्यात तुझं काहीही चुकलेलं नाहीये मानस. पण सूर चुकला माझा. आणि ज्यांची चूक झाली आहे ना त्यांना समजवायचा हाच सूर असतो मानसी, लक्षात ठेव. आणि मी इतकंच सांगेन की तू आणि तुझे आजी आजोबा तुम्ही मोनिकाला समजावल्यानंतर परत माफी मागायला गेलात ना, हीच चूक केली. तिला काय वाटेल याचा विचार करत बरोबर काय आहे हेच विसरलात. आता यानंतर असं होणार नाही. तू माफी मागायची नाहीस, दॅट्स ऑल. मोनिकाचं काय करायचं, तिला काय सांगायचं ते मी बघतो. ओके? इट इज सो इन्स्पायरिंग. मी तर रात्रभर गोष्टी ऐकत बसू शकते. विक्रांत, घरीच येतो.